रायगड हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील महाड, रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. दख्खनच्या पठारावरील हा सर्वात मजबूत किल्ला आहे. तो पूर्वी रायरी किंवा रायरी किल्ला म्हणून ओळखला जात होता. सह्याद्री पर्वत रांगेत हा किल्ला पाया सपाटीपासून 820 मीटर 2700 फूट आणि समुद्रसपाटीपासून 1356 मीटर 4449 फूट उंच आहे. गडावर जाण्यासाठी सुमारे 1737 पायऱ्या आहेत. रायगड रोपवे, एक हवाई ट्रामवे, 400 मीटर 1300 फूट उंची आणि 750 मीटर 2460 फूट लांबीपर्यंत पोहोचतो आणि अभ्यागतांना केवळ 4 मिनिटात जमिनीवरून किल्ल्यावर पोहोचता येते. रायगडावरील अनेक बांधकामे आणि वास्तू छत्रपती शिवाजींनी बांधल्या होत्या आणि मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर होते. छत्रपती शिवाजींनी 1674 मध्ये मराठा राज्याचा राज्याभिषेक केल्यावर त्याची राजधानी बनवली, जे नंतर मराठा साम्राज्यात विकसित झाले. अखेरीस पश्चिम आणि मध्य भारताचा बराचसा भाग व्यापला. राजाच्या दरबारात रायगड किल्ल्याच्या आत मूळ सिंहासनाची प्रतिकृती आहे, जी मुख्य दरवाजाच्या समोर आहे, ज्याला नगारखाना दरवाजा म्हणतात. त्याचे तोंड पूर्वेकडे आहे. येथेच शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. दक्षिणेकडील मेघ दरवाजा नावाचे दुय्यम प्रवेशद्वार किल्ल्यातील राजशाही महिलांसाठी राणीच्या निवासस्थानाकडे जाणारे खाजगी प्रवेशद्वार होते. राजाचा तताफा आणि राजा स्वतः पालखी दरवाजा वापरत असे. उत्तर बाजूला पालखी दरवाजाच्या उजवीकडे 3 गडद आणि खोल्यांची रांग आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हे किल्ल्यासाठी धान्य साठा होते. हा नेत्रदीपक किल्ला चंद्रराव मोरे यांनी 1030 मध्ये बांधला होता. हा रायरीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये प्राचीन मौर्य वंशातील कनिष्ठ किंवा कॅडेट राजघराण्यातील चंद्रराव मोरे यांच्या राजघराण्याकडून ताब्यात घेतला होता. शिवाजी महाराजांनी रायरी किल्ल्याचा जीर्णोद्धार व विस्तार केला आणि नंतर त्याचे रायगड म्हणजे राजाचा किल्ला असे नामकरण केले. हे मराठा राज्याची राजधानी देखील मानले जात असे. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याजवळ लिंगाणा हा किल्लाही बांधला. 1689 मध्ये जुल्फिकार खानने रायगड ताब्यात घेतला आणि औरंगजेबाने त्याचे इस्लामगड असे नामकरण केले. यानंतर 1733 पर्यंत हा किल्ला सिद्दी फतेखानच्या ताब्यात गेला. 1765 मध्ये हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सशस्त्र मोहिमेचे लक्ष्य बनला. शेवटी 9 मे 1818 रोजी ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले.